पश्चिम बंगालचं नाही SIRच्या बाबतीत बऱ्यापैकी म्हणजे भाजप हा जो पक्ष आहे त्यांनी स्वतःचं एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण जर गेलं आपल्या विचाराचा, आपल्या विरोधातल्या विचाराचा आणि मध्यम म्हणजे हा इकडेही नाही आणि तिकडेही नाही अशा पद्धतीने संभ्रम नाही तर असं काहीतरी संदिग्ध असे एक कॅटेगरी बनवलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्यावर तिथं एक सर्वे भाजपकडनं झालेला आहे, जो आमदाराच्या कार्यालयामध्ये नाही तर त्यांच्या जो कोणी उमेदवार असेल नाही तर पदाधिकारी त्याच्या कार्यालयामध्ये तो जातो. आणि त्याच्याचबरोबर हे जे सर्व BLO आहेत, बहुतांश BLO हे घरी न जाता म्हणजे ज्या मतदाराच्या घरी जाऊन त्यांनी खरं तर तीनदा गेले बाहेर ते न करता टेबलवर हा मोठ्या प्रमाणात सर्वे चालू आहे असं आमचं मत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असणारे पुरावे आणि आमच्या काही शंका, लोकांच्या काही शंका घेऊन आम्ही उद्या महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना तिथं सकाळी 11 वाजता भेटणार आहोत, त्यांच्यावरती चर्चा करणार आहोत. आमच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंकेचं निरसन ते करतायत का हे आम्ही तिथं बघू. त्याच्याचबरोबर आम्हाला अजून वेळ लागू शकतो असे आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी तिथं सांगतात, त्यामुळे वेळही वाढून मिळावा अशी आम्ही तिथं चर्चा करणार आहोत. आणि 1,80,00,000 लोकांचं अजून मॅपिंग तिथं झालेलं नाही. हे का नाही झालं, कशामुळे नाही झालं, तुम्ही वेळ वाढून देणार आहात का, असे अनेक प्रश्न आहेत ते तिथं त्यांच्याशी सरळ आम्ही तिथं विचारणार आहोत. आणि ते झाल्यानंतर दुपारी नाही तर संध्याकाळी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमची आणि त्यांची काय चर्चा झाली एक प्रॉपर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी काही गोष्टी पुढे आणणार आहोत. या सॉफ्टवेअरचा वापर करूनच भाजप या सगळ्या गोष्टी मुद्दामून घडवून आणताय का असं वाटतं? तर बघा, भाजप सायंटिफिक पद्धतीने जाते, त्यांना इलेक्शन कमिशनकडनं आतून माहिती दिली जाते, BLO बऱ्यापैकी त्यांचं ऐकतात असं आमचं मत आहे. त्याच्याचबरोबर काही उदाहरणं आपण सर्वांनी बघितलेले आहेत. पुण्यामध्ये एक उदाहरण की भाजपच्याच कार्यालयामध्ये BLO बसले होते आणि तिथंच त्यांचं काम तिथं सुरू होतं. एका मतदारसंघामध्ये नाशिक नाही आपलं एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले काही कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयामध्ये तशा पद्धतीने काम करत असताना ते सापडले होते कल्याण डोंबिवलीमध्ये. तिथे असणाऱ्या कलेक्टरांनीच तिथं स्टेटमेंट दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. अशा अनेक इन्सिडेन्सेस आहेत की जिथं भाजपच्याच कार्यालयामध्ये BLO बसतात, तिथं सगळी माहिती ही BLA कडनं दिली जाते भाजपच्या आणि तिथल्या तिथं ती कामं केली जातात. ह्याच्यात टार्गेट BLOला असं आहे की 100% मॅपिंग करायचं ते त्यांना करता येत नाही. म्हणून भाजपली दिलेल्या माहितीवर ते बऱ्यापैकी तिथं टेबल सर्वे करून तिथं ती माहिती भरतात असं आमचं डायरेक्ट मत आहे. त्यामुळे काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मतदारांच्या घरी जाऊन मॅपिंग झाले याचा तिथं जे आपलं CDR असतो नाहीतर आपलं जे मोबाईल असतं त्याचं लिंकिंग करून त्यांच्या घरी जाऊन ते सर्वे झाला आहे का टेबलवर बसून एकाच मोबाईलवर सर्वे झाला आहे हे तिथं आपल्याला टेक्निकली काही गोष्टी बघाव्या लागणार आहे. आणि ती मागणी उद्या आम्ही आमचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कमिशनर जे आहेत आपले इलेक्शन कमिशनर त्यांच्याशी महाराष्ट्राचे त्यांच्याशी आम्ही बोलून ती चर्चा तिथं करणार आहोत. 2014ला जर आमचं सरकार आलं असतं तर मला कधीच मुख्यमंत्री होऊन राष्ट्रवादीला दिलं नसतं, कारण राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं मी बाहेर काढली होती आणि त्यामुळं राष्ट्रवादीची नाराजी होती. मी त्यावेळेस गोपीनाथ मुंडे जर आमच्यासोबत आले असते तर मंत्रिपदासाठी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव पुढे केलं असतं. आज पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. नाही, पृथ्वीराज चव्हाण साहेब अनुभवी नेते आहेत, मोठे नेते आहेत, काही काळ ते मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. म्हणजे लोकांमध्ये त्यांची प्रतिमा मुख्यमंत्री असताना काय होती, कशी होती, मित्रपक्षांमध्ये कशी होती, काय होती, हे याच्याबद्दल मी खूप खोलात जाऊन काही सांगणार नाही. पण ज्याला आपण कार्यालयीन काम म्हणतो, कारण का PMOमध्ये त्यांनी कार्यालयीन काम खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. एका अधिकारी कसा काम चांगल्या पद्धतीने करू शकतो हे जर आपल्याला समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं तर चव्हाण साहेबांकडे नक्कीच आपण त्या गोष्टी समजून घेऊ शकतो, जाणून घेऊ शकतो. पण मुंडे साहेबांबद्दल त्यांनी जे सांगितलेलं आहे, मुंडे साहेबांची आणि काँग्रेसची चर्चा झाली नाही झाली हे आम्हाला सांगता येणार नाही. पण राहिला प्रश्न मुंडे साहेबांचा, गोपीनाथजी मुंडे साहेबांचा, खूप मोठे नेते होते, सिनियर नेते होते, त्यांच्यावर भाजपली अनेक वेळा अन्याय केला हे आपण सगळ्यांना माहिती आहे. कारण गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, फुंडकर साहेब असतील, खडसे साहेब असतील, महाजन साहेब असतील, ह्या सगळ्यांनी मिळून तिथं भाजपला एका लेवलवर आणलं, नाही तर सत्तेत आणलं.
पण सत्तेत आणल्यानंतर या सगळ्या नेत्यांवर अन्याय झालेला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेला आहे. ओके. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज इंडस्ट्रियल मिनिस्टर उदय सामंत जी पुणे में गए थे और उन्होंने कहा कोई संभ्रम फैला रहा है, कोई इंडस्ट्री यहाँ से बाहर नहीं है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.